नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे वाचनाबरोबरच लेखनही अधिकाधिक प्रभावी व्हावे या उद्देशाने शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यासाठी काही ठराविक अध्ययन स्तर निश्चित केले आहेत. यापूर्वी आपण 5व्या अध्ययन स्तराचा अभ्यास केला होता. या स्तरानुसार विद्यार्थी द्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. या स्तरासाठी काही सोप्या व उपयुक्त अध्ययन कृतींची रूपरेषा आपण पाहिली होती. यापुढील 6व्या अध्ययन स्तरासाठी म्हणजेच द्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. या अध्ययन स्तरासाठी उपयुक्त अशी एक सोपी अध्ययन कृती बघणार आहोत. अध्ययन कृतीचे नाव आहे मैत्री स्वरचिन्हांशी. या अध्ययन कृतीमध्ये शिक्षक श्रुतलेखनातून स्वरचिन्ह विरहित शब्द विद्यार्थ्यांना लिहायला देतील. उदाहरणार्थ वळ, घर, कळ, खट. विद्यार्थ्यांनी त्या शब्दात स्वरचिन्हे घालून नवे शब्द तयार करावे. उदाहरणार्थ वळ या शब्दाला स्वरचिन्हे लावल्यानंतर वाळ, विळ, वाळा, विळी, वाळू, वळू, वेळ असे नवे शब्द तयार होतील. घर या शब्दाला स्वरचिन्हे लावल्यानंतर घार, घरी, घोर, घारी, घारू, घेर, घरे. कळ या शब्दाला स्वरचिन्हे लावल्यानंतर कळा, काळ, कळी, टाळा, कुळ, केळे, केळ. खट या शब्दाला स्वरचिन्हे लावल्यानंतर खाट, खाटा, खेट, खोट, खोटा, फुट, खुंट असे नवीन शब्द तयार होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार स्वरचिन्ह निवडून शब्द बनवण्याची मुभा असेल. 2 ते 3 मिनिटात शक्य तितके जास्तीत जास्त शब्द लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. विद्यार्थ्यांकडून त्यांनी लिहिलेल्या नवीन शब्दांचा उच्चार करून घ्यावा. ही कृती श्रुतलेखन, वाचन, लेखन कौशल्य सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सुरुवातीला 2 अक्षरी सोपे शब्द द्यावेत. हळूहळू काठिण्य पातळी वाढवावी. खेळकर वातावरण ठेवून स्पर्धात्मकता वाढवावी. मूल्यांकन करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. विद्यार्थी स्वरचिन्ह योग्य प्रकारे लावू शकतो का हे पाहावे. शब्द लिहिताना अर्थपूर्ण व उच्चार अचूक आहेत का ते तपासावे. मैत्री स्वरचिन्हांशी ही अध्ययन कृती विद्यार्थ्यांच्या श्रुतलेखन, वाचन आणि लेखन कौशल्य वृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. स्वरचिन्ह विरहित शब्दांवरून विद्यार्थ्यांनी स्वरचिन्हे वापरून नवीन शब्द तयार करणे, त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाढतो, उच्चार सुधारतात आणि लेखनात सर्जनशीलता निर्माण होते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार शब्द बनवण्याची मुभा दिल्यामुळे सहभाग उत्साही होतो आणि 2 ते 3 मिनिटात जास्तीत जास्त शब्द तयार करण्याची स्पर्धात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य अधिक चांगले होते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. शिक्षक मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण लेखन कौशल्याच्या 6व्या स्तरासाठी उपयुक्त अशी एक अध्ययन कृती पाहिली. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.